रवींद्र काळन यांचे आगमन झाले बाळू. या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत आमचे बंधुराज. सचिन पाडी यांचा वाढदिवस बाळू नक्कीच आज 40+ टीमच्या मतीने साजराही केला जाणार आहे संध्याकाळी. महेश पाटील आमचे लेजंड क्रिकेटर जुने डोंबिवली त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात कोपर आणि मोठागाव दोन्ही टीमसाठी. कालच राखाई चषक ही स्पर्धा जिंकलेली आहे. वासुदेव पाटील यांच्याकडनं बघा रमेश म्हात्रे तुमच्यासाठी 500 रुपयाची कॉम्प्लिमेंट आहे. सचिन म्हात्रे कुठे आहेत? तुमच्यासाठी सुद्धा 500 रुपयाची कॉम्प्लिमेंट आहे. आमच्या आजचे गावचे समाजसेवक आणि यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आले ते वासुदेव बाराम पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती हँडसम पर्सनॅलिटी आणि त्यांच्यासोबत साहिल सेवेकर यांना तुम्ही पाहताय. एक जबरदस्त क्रिकेटर. आणि साहिल सेवेकरकडे झेल गेला ना बाळू पाटील, झेल बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं सुटत नाही. शरद मुंडे या स्वागत आहे आपले. यावर्षी काय फिल्डिंग केली आहे साहिले आणि बॅटिंगमध्ये सध्या ते चर्चेत आहेत. मोठा गाव संघामध्ये महेश आहेत का? हां, त्यांच्यासाठी काय बाळू एन्जॉय ग्रुपकडनं कॅच पकडली तर एक कोंबडा. नाही बाळू आज महाशिवरात्र आहे ना. संदीप पाटील तुमच्यासाठी सुद्धा 500 रुपयाची कॉम्प्लिमेंट आहे. आणि सागावच्या स्पर्धेत दरवर्षी कॉम्प्लिमेंट दिली जाते. तुषार माळवणकर सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. नाही प्रकाश म्हात्रेंनी चर्चाही केली मगाशी आमच्यासोबत. नाही प्रकाश म्हात्रे म्हटल्यानंतर एक जबरदस्त दोस्ती दुनियातील राजा माणूस. आणि काल स्पर्धा जिंकल्यानंतर आय थिंक मला वाटतं नितीन भोईरने सांगितलं की संदीपला ती ट्रॉफी द्यायची आहे. आणि खरं तर मोठा गाव संघाचं कौतुक व्हायला हवं, कारण की जो खेळाडू टीममध्ये नव्हता सुरुवातीला तो या संघामध्ये खेळला आणि ती ट्रॉफी त्यांनी संदीपला समर्पित केली. कारण निलेश म्हात्रे जशी फायनल मॅच जिंकली लगेचच निघून गेले. त्यांचं फारसं चर्चा नसते ट्रॉफीबद्दल कधी, कारण त्यांना स्वतःला वैयक्तिक ट्रॉफ्या भरपूर मिळतात. याच वर्षी त्यांना बऱ्याचशा मालिकावीरचे पुरस्कार मला वाटतं आय थिंक 4 ते 5 वेळा ते मालिकावीर ठरलेले आहेत. मोठा गाव आणि कोपरगाव एकत्र सराव करतात. जुने डोंबिवली असेल, देवीचा वाडा असेल. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक बघा विलास म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. आणि विलास म्हात्रे यांचा गोड आवाज आहे. आणि आपल्या आगरी समाज याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राम म्हात्रे असतील मोठा गावचे, बरेचसे असे गायक दिलेत आमच्या समाजाने, आगरी समाजाने. आणि मागची मॅच थोडीशी एकतर्फी झाली. मात्र बघायचं आहे या मॅचमध्ये रंगतदार होईल का. मात्र नंतर 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर देवीचा पाडा आणि वाडेकर, त्यामुळे दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. वाडेकर आणि देवीचा पाडा दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल ती अ गटातील, आणि यातून विजेता संघ आगासन संघावर खेळेल ती बी गटातली मॅच आहे, लक्षात घ्या. त्या अगोदर निलजे चिकनगरी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल, सामन्याला सुरुवात होते. प्रवीण रमेश म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत, 9 स्ट्राईक एंडला सुगनाथ पाटील आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. यानंतर 4 षटकांच्या मॅचेस होतील सेकंड राऊंडच्या. संपूर्ण आमचा गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव 40+ आणि ग्रामस्थ मंडळ सागाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सागाव चषक 2025 आणि जबरदस्त आयोजन, भरपूर बक्षिसे या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतील. अजून एक चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. निलेश म्हात्रे त्यांच्या मागे विलासला तुम्ही मानत.
आणि या स्पर्धेत बघा कोणत्याही फलंदाजाने जर 100 धावा कुठल्या तर नक्कीच बाळू पाटील यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिलं जाईल. बाळू तुमचे नशीब चांगले आहेत, असदे संघ नाही आहे या स्पर्धेत, अन्यथा कदाचित शतक पाहायला मिळालं असतं. 5 ओव्हरची मॅच आहे, शतक होऊ शकतो. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्ही पाहिली, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, नितीन चांगली फिल्डिंग करतायत, थ्रो फेकी चांगली आहे, बॅकअप चांगलं आहे आणि अखेर सिंगलने खातं उघडलं तर ते कोपरगाव टीमचं. 3 बॉलमध्ये 1च धाव निलेशने खर्च केली आहे. मोठागाव संघ सुद्धा याच मैदानामध्ये सराव करा. या मैदानात बऱ्याचशा T20 मॅचेस सुद्धा झालेल्या आहेत. भावेश आम्ही आलो तो मॅच बघायला, म्हणजे मैत्रीपूर्व मॅचेस असतात. सुगनाथलाही बीट केले. निलेश मात्रेकडे वेग प्रचंड आहे. कालच त्याला मॅन ऑफ द सिरीजचाही पुरस्कार मिळाला. जय रागाई चषक स्पर्धा चर्चेत राहिली. कुंभारखंड पाडा चिंचोल्याचा पाडा आयोजित ती स्पर्धा तुम्ही पाहिली. शिडूल संघ त्या स्पर्धेत रनरअप होता. उत्कृष्ट गोलंदाज सुभाष पाटील होते, उत्कृष्ट फलंदाज संतोष पाटील होते आणि इथे मात्र सन्मान दिलाय. सुभाष मुंडे तिथे काल संघामध्ये नव्हते, त्यांचा उल्लेख आम्ही केला. तुषार नव्हते, नितीन मात्रे नव्हते. नितीन मात्रे सध्या वाराणसीमध्ये आहेत. त्यामुळे खेळाडू जसा वेळ मिळेल आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी ते खेळतात. धावसंख्या 2. ऑन साईडला खेळायचं होतं. विलास दुसऱ्यांदा बीट झालेत निलेशच्या या ओव्हरमध्ये आणि 22च्या सुरुवात 1 धाव मिळाली. षटक क्रमांक पहिले ते समाप्त झाले. 3 धावा फक्त खर्च गेलेत, म्हणजे बॅटने 2च धावा दिल्या निलेशने आणि 1 22ची. चला फिल्डिंग लगेच सेट करायचे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. देवीचा पाडा विरुद्ध मंगेश 11 वाडेकर, त्यानंतर निळजे विरुद्ध चिकनगर अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि यातून विजेता संघ आगासन 40+ संघावर खेळेल. गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 3 दिवस चालणारी स्पर्धा. महेंद्र रावल सुद्धा आमच्या सोबत उपस्थित आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाचे त्यांचे हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात फक्त 3 धावा आल्यात कारण गोपाळ मित्र मंडळ आयोजित एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. सुवर्ण महोत्सव चषक 50वे वर्ष यावर्षी तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश उत्सव दुसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज विलास. काल विलासने चांगली गोलंदाजी केली होती. मेडन फायनल मॅच मध्ये त्याने मेडन षटक टाकलं होतं. विलास भोईर आणि लेदर बॉलची खेळपट्टी आहे. त्याचा पुरेपूर फायदा बरेचसे गोलंदाज या स्पर्धेमध्ये घेत असताना डॉट बॉलची ते समाप्ती होईल. काल 6वी ट्रॉफी मोठागाव संघाने आपल्या नावावरती केली, त्यामुळे विजय रस सुरू ठेवलंय मोठागाव 40+ टीमने. गोलंदाज विलास भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फार एंड कडनं. हाही चांगला बॉल आहे. प्रवीण मात्रे यांना थोडंसं शांत ठेवलं या मॅच मध्ये आपण पाहतोय. मोठागावचे हेमंत भोईर यांचं आगमन झाले. मोठागावचे एक प्रसिद्ध बॉक्सर सुद्धा आहेत आणि चांगले क्रिकेटर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा त्यांच्या अनेक आठवणी राहिलेल्या आहेत. तर या हेमंत आपलं स्वागत आहे. फाईन एक सिंगल मिळाली. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले आतापर्यंत आपण पाहिलं. मागच्या मॅचमध्ये देसाई संघाला पराभूत केलं ते टीम आगासन 40+ या संघाने. आणि यानंतर देवीचा पाडा आणि वाडेगर मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा सामनाही 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश 11 वाडेगर विरुद्ध लुटोई क्रिकेट संघ देवीचा पाडा अशी मॅच. त्यानंतर निळजे 40+ विरुद्ध आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर. त्या मॅचेस 4-4 षटकांच्या असतील. फुलटॉस बॉल होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुखनाथ पाटीलच्या बॅटमधून आलाय पहिला सिक्सर.
सुखनाथच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. कोपर 40 प्लस संघासाठी धावसंख्या 10 वरती आपल्या पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये. आई फुल टॉस आहे, मात्र टायमिंग झाले का? मंगेश तिथे आहेत. काल याच मंगेशला बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला होता जयरागाई चषक चिंचोराच्या पाड्याच्या स्पर्धेत आणि त्याने एक चांगला झेल टिपलाय. कार लागला त्यानंतर कमबॅक केलाय. 2 षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या. असं नाव आपल्याला 4 व्हीलरवरती पाहायला मिळतोय. सुभाष पाडीला पण आला असेल तर या देवीच्या पाड्याचं आपलं हार्दिक स्वागत. हाही फटका चांगला आहे गॅप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळाले. 2 ने धावसंख्या पुढे सरकते ती 16 वरती. सचिन पाटील सुद्धा बघा प्रचंड मेहनत आमचे सागावचे सीमारेषेवर तैनात होते. आता मात्र थोडस वाटचाल करतायत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 16 धावा धाबल कधी लागल्या त्या कोपर 40 प्लस संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज निलेश मात्रेचा फुल टॉस बॉल होता. गॅप भरपूर मोठी आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार. 11:37 कोणाची गाडी ती जरा थोडी रिमूव्ह करा. 11:37 वेरणा गाडी. 20 धावा धापल कधी लागल्यात प्रवीणच्या बॅटमधून. आता चांगले फटके तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि हाई चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून. प्रवीण मात्रेच्या बॅटमधून येतोय सिक्सर.
विरोधात धावा येत आहेत. रवी भोईर यांचं आगमन झालंय बघा. उंबारलीचे एका कान्या कोपऱ्यातनं ते आले. शॉर्टकट असावा कदाचित. सकाळपासून उपस्थित आहेत. आता कमबॅक केलाय निलेशने. या षटकात निलेशने 16 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. आमचे स्कोरर सांगतायत धावा झाले 26 आणि 11-37 म्हणजे कोपरचे तुषार म्हात्रे यांची मला वाटतं ती गाडी आहे. तुषार म्हात्रे या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलका धावा लागल्या त्या 26. आणि रवींद्र कान यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सामना एन्जॉय करत असताना आज ते सगळे एक चांगले क्रिकेटर त्यांच्या सोबत तुषार मालवणकर तुम्ही पाहतायत. आणि यासाठी आम्ही ओमसा MTC लाईव्हचं कौतुक का करतो. त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगलं असतं. प्रेक्षकांना ते त्यांच्या कॅमेरामध्ये कैद करतात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा झालेल्या. चला टॉससाठी या. देवीचा पाडा आणि वाडेकर मंगेश 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लवकरात लवकर टॉससाठी या. मॅच 4 ओव्हरची आहे. त्यामुळे रिपोर्टिंग करा. 3 षटकात 26 धावा झालेल्या आहेत आणि वेळेत सामने सुरू आहेत. त्यामुळे खेळाडूंचंही कौतुक व्हायला हवं. पंचांचंही कौतुक व्हायला हवं. खूप चांगली भूमिका त्यांची आहे. संदीप पाटील सरांना तुम्ही पाहतायत. स्वतः एक चांगले लेदर बॉल क्रिकेटर आहेत. रमेश म्हात्रे यांना तुम्ही एका त्यांनी गाजवलाय. त्यानंतर सचिन म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत जे सध्या सागाव रेग्युलर संघाटी खेळत आहेत. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनाही मिळाला. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. आणि उद्या त्यांची मॅच जी स्पोर्ट वाकलन सर्व संघासोबत होणार आहे सुपर 8ची. उद्या नाही तर परवा. उद्या उंबारले आणि आगासन होईल. आज निळजे आणि सोनारपाड्याची पहिली सुपर 8ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर मोठी देसाई आणि बेतवडे संघ सुद्धा सुपर 8मध्ये. म्हणजे 8 संघांमधनं ग्रामीण 48 संघांमधनं 4 संघ सुपर 4मध्ये येतील. ते 4 संघ कोणते असतील याचे उत्तर तुम्हाला येणाऱ्या 4 दिवसांमध्ये मिळेल. आकाश आणि उंबारली उद्या मॅच आहे. दत्ता आलेत गोलंदाजी करण्यासाठी. दत्ता भोईर नितीन भोईर 2 बंधुराज या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. प्रकाश म्हात्रे राम म्हात्रे असतील. हा चेंडू कार्पेटचे सायने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मंगेश. काल बेस्ट फिल्डरचा किताब मंगेशला मिळाला. काय कॅचेस पकडल्या आणि खास करून फायनल मॅचमध्ये बाळू सेमीफायनलच्या मॅचमध्ये उपयुक्त धावा मंगेशने बनवल्या 19 आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतला होता. दोन धावा घेतल्यात. 28 धावा झाल्यात. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूची गती थोडीशी कमी केली आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. धावा येत नाहीयेत. नाही बाळू पाटील तुम्ही इन्व्हाइट केल्यावर येतील. रवींद्र कान कॉल केलाय मला वाटतं तुम्ही त्यांना. नाही बाळू पाटील यांनी कालच त्यांना इन्व्हिटेशन दिलंय. रवींद्र कान या स्वागत आहे आपलं. 28 धावा झाल्यात. हकून टप्प्याचा बॉल होता. लॉंग लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. धावा 4 मिळतील. चौकार. बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. 32 धावा झाल्यात. कुपर म्हटल्यानंतर आपण बघतोय नामदेव म्हात्रे स्मृती चषक अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं. गावदेव मित्रमंडळ कोपर आणि मनोजदादा म्हात्रे असतील, विशालदादा म्हात्रे असतील, प्रवीणदादा म्हात्रे आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार आपले सर्वांचे लाडके रमेशजी सुकरा म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. एकच धाव घेतली. थ्रोफेकी चांगली आहे. मंगेशने फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलेला आहे 40+ माध्यमातून. 33 वरती 1 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर टॉस होईल. वाडेकर विरुद्ध देवीचा पाडा. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. प्रकाश म्हात्रे तिथे आहेत बघा. काय फिल्डिंग केली आहे. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. पेशाने वकील सुद्धा आहेत आणि नेहमीच खेळाडूंना एकत्र घेऊन चालण्याचं काम ते सातत्याने करतात. 34 धावा झाल्यात. हलकसं अपील करण्यात आलं होतं. लेगबाईचा इशारा आलाय. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 35. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला दोन्ही कॅप्टन मंगेश 11 वाडेकर आणि लोटोआई देवीचा पाडा टॉससाठी या लगेचच.
4 षटकाचा खेळ संपलाय. 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कोपर, दुसऱ्या बाजूला मोठा गाव. मोठा गाव म्हटल्यानंतर मोठा गाव चषक स्पर्धा सुद्धा तुम्हाला आताच पाहायला मिळाली होती. पाणी का नाहीये? ओके ओके रमेश सर ओके. संदीप म्हात्रे सर आहेत ना, लगेचच तुम्हाला सर्व पाणी मिळेलच. तत्पूर्वी टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन येत आहेत. विलास ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तर हेमंत भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मोठा गावचे त्यांच्या शुभस्य आम्ही टॉस करणार आहोत. थोडासा वेळ 4 ओव्हरची मॅच असेल. हेमंत भोईर आमचे प्रसिद्ध बॉक्सर आणि चांगले क्रिकेटर. मोठा गाव संघाने भरपूर वर्ष क्रिकेट ते खेळलेले आहेत. त्यांच्या शुभस्य टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच. मंगेश 11 वाडेकर संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. दुसऱ्या प्रीतील ती पहिली मॅच आहे एक अ गटातील. त्यामुळे ती मॅच 4 ओव्हरची असेल, लक्षात घ्या. महेंद्र म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. धावा 35 आहेत. बघायचं इथून टार्गेट काय सेट करेल या मॅच मध्ये संघ. कोपर 40+ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये आणि बघायचंय किती धावा कुठेल या मॅच मध्ये. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. छत्तीस धावा झाल्यात. शेवटचं षटक 36. इथून 13-14 धावा आल्या. 50 धावा झाल्या तर फाईट करू शकतो या मॅच मध्ये, कारण की बॉलिंग चांगली आहे कोपर 40+ संघाकडे. कट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहतोय प्रमोद तिथे बीट होत आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. क्लिअरिटी विट क्वालिटी काय टेलिकास्ट आहे. बॅकफुटला गेले. पंच करायचा होता. टायमिंग झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. ओम साई MTC स्पोर्ट लाईव्ह. सागर पराड, रोशन पराड. हा चेंडू टर्न केलाय लॉंग लेगच्या दिशेने. मात्र फाईन लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने आले. त्यांच्याकडनं थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. आता प्रवीणने कॉल दिलाय तिसऱ्या धावेचा आणि 3 धावा धावून घेतल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. 39 धावा दापल कधी लागल्या. 4 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. मंगेश 11 वाडेकरने टॉस जिंकलाय. 6व्यांदा या स्पर्धेमध्ये 3 धावा धावून घेतल्यात. पहिल्याच दिवशी आपण पाहतोय म्हणजे 40+ क्रिकेट आहे. मात्र धावा सहज धावून घेतात. महेंद्रचा हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे ती 39. सत्तरावा डॉट बॉल या स्पर्धेमध्ये आता आलाय. आणि लेग बाईस रमेश म्हात्रे यांची एक वेगळी शैली बघा. धावा झाल्या 40.
2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि धावा झाले ते 40. आकर्षण संघाच्या सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेमध्ये 73. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या 41. अंतर्लित संघाच्या या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावा आहेत 43 आणि तर कोपरच्या 41 झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. किशोरची फोट्रिक तुम्ही पाहिली मागच्या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये हेमंत म्हात्रेचा मी उल्लेख करेल. देवीच्या पाडा संघाचा त्याने चांगली गोलंदाजी केली आणि अखेर या आजच्या दिवसातील सर्वात कमी धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 5 षटकांच्या मॅचमध्ये विकेट एकच गमावली. मात्र धावा फक्त आणि फक्त 41 तुम्हाला पाहायला मिळतात आणि 42 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे तो मोठागाव संघाला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जातील अजित देसाई. या 42 धावांचा पाठलाग निलेश म्हात्रे आणि कंपनी मोठागाव संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत अजितकडे. परत तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच बघितली. एका बाजूला टीम मोठागाव आणि त्यांच्यावर फाईट करतोय कोपर. बॅटिंग केली कोपरनं आणि इथून धावा फक्त बनवल्या 41 आणि 42. 42 धाव्यांचं लक्ष्य. मॅचमध्ये 30 बॉल 42 धावेत आणि मोठागावचा एक चांगला खेळाडू निलेश म्हात्रे आता सलामीला पाहायला मिळेल आणि किरण पाटील यांच्याकडून देखील या मॅचसाठी शुभेच्छा जरूर आल्या असतील. आणि इथून सागाव 41 क्रिकेट आयोजित गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित सागाव 41च्या स्पर्धा आपण जरूर बघतोय. आणि ब गटातली ही शेवटची मॅच मोठागाव आणि त्यांच्यासोबत फाईट करत होती कोपर. कोपरनं बॅटिंग करत असताना बनवल्या 41 आणि 42 धावेंचं लक्ष्य पार करणारी ती मोठागाव. तर मैदानाच्या आतमध्ये लगेच कोपर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच फाटवायची आपण जरूर बघितलं. अतिशय चांगलं असं समालोचन सकाळच्या सत्रापासून आमचे गुरुवर्य नितीनजी कालन, एक हसदेगावचा गोड आवाज आणि आमच्याच गावचे एक चांगले समालोचक बालू पाटील यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत. 3 दिवस, आजचा दिवस पहिला आणि उद्याचा दिवस देखील दुसरा असेल या स्पर्धेचा. आणि पंच म्हणून संदीप पाटील, सचिन म्हात्रे आणि रमेश म्हात्रे हे 3 पंच अतिशय सकाळच्या या उन्हामध्ये देखील चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सर्वांना शुभेच्छा. या मॅचसाठी दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. 42 धाव्यांचं लक्ष्य पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम मोठागाव लगेचच उतरवायची आहे, लक्षात घ्या. अजून आम्हाला 4 मॅच कव्हर करायचे आहेत हे लक्षात घ्या. प्लीज विनंती असेल तुम्ही सपोर्ट करायचं आम्हाला. पंच जा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच संदीप पाटील जातात मेकणाना. रमेश म्हात्रे लगेचच जा. ओम साई MDC हवाईनीद्वारे स्पर्धा कव्हर केली जाते आणि आम्ही या स्पर्धेमध्ये सर्व पाउन्सर्स आपल्याला पाहायला मिळतात. कैलासवासी हिरामन दामू म्हात्रे यांचा देखील बॅनर आपण जरूर बघतोय. रामचंद्र माने यांचा देखील आपण पॅनल जरूर बघतोय. आणि श्रीनाथ पाटील सर्वांचे बॅनर आपण जरूर बघतोय या स्पर्धेमध्ये. डोंबिवली कल्याणचे आमदार राजेश मोरे यांचा देखील आपण पॅनल जरूर बघतो. आणि नेक्स्ट मॅच टीम वाडेकर आणि त्यांच्यासोबत फाईट करणारा संघ वाडेकर आणि देवीचा पाडा. टॉस कोणी जिंकला? 2 चॉईस केले का?
तर मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला निलेश म्हात्रे रायटी लेफ्टीचा बेतात बादशाह आणि दुसऱ्या बाजूला नितीन आपल्याला जरूर पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंड निलेश म्हात्रे, स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन आणि गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये आला जो गोलंदाज सोमनाथ पाटील. आपण सुबनाथ पाटील. टीम वाडेकर डिसिजन काय लगेचच कळवा. नेक्स्ट मॅच तुमची आहे. आम्हाला आजच्या दिवसामध्ये अजून 3 मॅच कव्हर करायच्यात हे लक्षात घ्या. 4 मॅच संपवायचे लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण सजवलाय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. तर वाडेकर टॉस जिंकला, घेतली फिल्डिंग. पहिल्याच बॉल वरती आक्रमकता करायला घेतली. पहिल्याच बॉल वरती उडवला. चेंडू सीमारेषा लगत आहे. डिसिजन काय आहे आपल्यापर्यंत जरूर समजेल. पेंडिंग ठेवला आणि इथून पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल. धावा कित बघत मितील धावा. इथून पंचांचा इशारा 4 चौकार. सुरुवात चौकारानं केली आहे. आतापर्यंत 5 बॅट्समन असतील. सुरुवात चौकारानं 7 बॅट्समन झालेत. अतिशय 22 गुणलेखक आपण बघणार ना. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रन्स त्याच्या माध्यमातून कव्हर केली जाते. खरंच कौतुक करेल उंबारलीचे आहेत आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचा सहभाग आहे. उद्याचा दिवस परवाचा दिवस देखील ते इथे उपस्थित असतील. अतिशय गुणलेखक त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा जरूर असतील त्यांना या स्पर्धेसाठी. आणि इथून धावा फलकावरती 4. लक्ष्य माशमध्ये 42 आहे. आणि सुरेशजी पाटील वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. आणि आजचे गावचे आपण जरूर बघणार आहोत सुभाषजी पाटील वेलकम. या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि लागोपाठचा अजून एक येतोय आपण बघतोय नितीनच्या बॅटमधून चौकार. पहा 8 धावा फलकावरती. हे यासाठी मोठ्या गावाला ओळखलं जातं. अतिशय चांगली फटकेबाजी. 8 धावा फलकावरती. अजून 4 मॅच कव्हर करायचे आहेत. स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बॉल तयार. अजून एक तिसरा येतोय की काय हॅट्रिक चौकार. आणि हो जाईल हॅट्रिक चौकार. येतोय नितीनच्या बॅट मधून लागोपाठचा तिसरा चौकार. डीजे चौकार हॅट्रिक मधला तिसरा खेळाडू पहिला ठरलाय तो निलेश कापसे वाडेकरचा. दुसरा तो श्रीराम पाटील निलजेचा. आणि तिसरा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय तर श्रीराम पाटील निलजेचा. वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. हा बॉल डॉट आहे. 4 बॉलचा खेळ झाला. 12 धावा फलकावरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलवरती 3 चौकार नितीनच्या बॅटमधून बघितलं आपण. मॅच खुल्ली झाली आहे. बॉल होतो यार. ओ बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण घेता हातामध्ये चेंडू अडवला आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल इथून मिळाली आहे. 5 बॉल झाले. धावा फलकावरती 13. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. डावखुरे त्याचा फलंदाज आपण जरूर बघतोय तो निलेश म्हात्रे. मॅन फॉर मोठा गाव. एक स्विचीचे फटके नक्कीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आपण रेल्वे ग्राउंडवरती सतत मी बघितलं. मी कॉमेंट्री देखील त्या स्पर्धेमध्ये केली आहे आणि त्यांची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये देखील निलेश म्हात्रे यांनी जरूर आम्हाला बोलवलं होतं आणि ती स्पर्धा आपण जरूर कव्हर केली होती. इथून या मॅचमध्ये देखील तशीच फटकेबाजी करणार का आपण जरूर बघणार आहोत. 13 धावा फलकावरती. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉल होतं यार. फक्त दिशा हो गा फार मोठी आहे. पायाने चेंडू अडवला जसं का फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच चेंडू अडवला. लगेचच पैकी एक सिंगल मिळाली. धावा फलकावरती 14. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवला बॅटिंग करत असताना टीम मोठा गावनं. ते मात्र 14 अजूनही शिल्लक आहेत. बॉल 24. रन करायचे आहेत 28.
या मॅचमध्ये आपण जर बघायला गेलं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतं आणि क्रिकेट नक्कीच बोलवत असेल तर मित्रांनो जा, कारण क्रिकेट खूप काय आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. इथून धावा फलकावरती 14 आणि या मॅचमध्ये आता मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल, या स्क्रीनवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतं आमचे उपस्थित मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि रोशनचं अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रत्येक चित्र छायाचित्र त्याच्या माध्यमातून टिपलं जातं. महेश मात्रे बॉल होतं यार, स्विच घ्यायचा होता इथून हलक्या हातानं फक्त दिशा दिली. इथून धावा फलकावरती एक सिंगलना पुढे सरकल्या, ती 15 या आकड्यावरती. अजूनही 27 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 23 आणि रन्स करायचे आहेत 27. महेश मात्रे बॉलिंग मार्कवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सायकलला फलंदाज नितीन पाटील ज्यानं हॅट्रिक चौकार लगावले या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना. तो तिसरा खेळाडू आहे. पहिला राहिला तो निलेश कापसे वाडेकर आणि दुसरा तो श्रीराम पाटील निलजे आणि तिसरा तो मोठागाव संघाचा खेळाडू आहे. अजून या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड फार होतील. हॅट्रिक देखील किशोरने घेतल्या. ते आघासनचा खेळाडू आहे. अतिशय चांगला गोलंदाज आहे, वेगवान आणि फलंदाजी देखील तितक्याच वेगानं केली. इथे हा फटका जरूर चांगला आहे. गॅप फार मोठी, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. सुरेख चौकार. करत असताना बनवल्या. अजून एक त्याच दिशेने आउटफील्ड फास्ट, क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करेल मात्र 2 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा. अजून एक येईल चौकार. पाहायला मिळत आहे 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 25. क्रिकेटमध्ये ना कॅचेस विन द मॅचेस आम्ही जरूर समालोचक वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोचवत असतो. बगडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच आणि इथून जर कॅच सोडली तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली फटकेबाजी करत असतो. आत्तापर्यंत रेकॉर्ड्स आहेत. फक्त हलक्या हाताने खेळलाय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये महेशनं चेंडू अडवला. इथून बॉल झाले आतापर्यंत 5. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. धावा फलकावरती 25. आता समीकरण आहे 19 बॉल 17 धाव्यांची गरज. टीम मोठा गावला. पुन्हा एकदा सर बॅटनं घेऊन काढलाय. लॉंगॉटला क्षेत्ररक्षक नाहीये मात्र चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय नितीनच्या बॅट मधून. बिग 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 षटकार. इट इज अ कमी ते धावा 6. पडद्यामध्ये बॉल आहे, लक्षात घ्या. नेटमध्ये बॉल आहे. नेटमध्ये. नेक्स्ट मॅच टीम वाडेकर विपक्ष देवीचा पाडा. टॉस झाला, टीम जिंकलाय. टॉस वाडेकरनं घेतले फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते संघ देवीचा पाडा या संघाला. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. लक्षात घ्या आम्हाला अजून 4 मॅच इथून कव्हर करायचे आहेत. 11 बॉल आणि धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत त्या 11. धावा धावफलकावरती आणि ही मॅच अतिशय चांगली आपल्याला जरूर पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये फार मेहनत सर्वांनी घेतले. सागावचे आमचे 41चे सर्व खेळाडू अतिशय मेहनत चांगली राहिली आहे. बालू पाटील झाले, नक्कीच अनिल म्हात्रे आपल्या अतिशय मेहनत. चेतन म्हात्रे फार मेहनत या स्पर्धेसाठी. रमेश गुप्ता आमचे मेकॅनर झाले, फार चांगली मेहनत. आमचे कॉमेंटेटर बाळू पाटील ते देखील चांगली मेहनत पाहायला मिळते. सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत या मॅच मध्ये. उद्याच्या मॅच तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवणार आहोत, हे लक्षात घ्या. उद्या ठीक 8:30 वाजता. आज जसा पहिला बॉल पडलाय
तसाच उद्या ठीक 8:30 वाजता पहिला बॉल पडेल. मी जसे नाव घेईल तसं टीम रिपोर्टिंग करायचं 8:15 वाजता या स्पर्धेमध्ये. 31 धावा धाव फलकावरती आहेत. समीकरण राहिलंय 18 बॉल 11 धाव्यांची गरज. जास्त बाहेर राहिलाय सांगतायत रमेश म्हात्रे. हा वाईट बॉल. आधीच धावा कमी आणि त्यामध्ये कुठेतरी धावा देण्याचं काम करतोय गोलंदाज दीपक. बोलो तयार. उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. झेल खाली आहे. झेल होणार का? मात्र झेल घेतला नाहीये आणि इथून तोपर्यंत 2 धावा. मास सोडले की काय टीम कोपरनं बघायला गेलं तर, कारण झेल होता घेतला नाहीये आणि इथून धावा कंप्लीट झाल्या 2. सांगतोय दीपक झेल घ्यायचा होता रमेश सरांना, मात्र कुठेतरी झेल पकडला नाहीये आणि इथून धावा फलकावरती 34. 34 धावा. समीकरण राहिलंय 17 बॉल 8 धाव्यांची गरज. टीम वाडेकर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येऊन उभं राहायचंय. लक्षात घ्या इथून एंट्री आतमध्ये करायची आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन. अजून एक धक्का. टीम लागतोय मोठा गावला. डीजे उद्याची पहिली मॅच ठीक 8:30ला 8:15ला रिपोर्ट करायचं. आगासन ब विपक्ष फडकेपाडा. त्यानंतर आयरे आणि भाल या दोघांमध्ये आहे हे लक्षात घ्या. आणि सी ग्रुपला पडले आणि बेतावडे आणि काटई आणि संदप, दिवा आणि शीळ, नागाव आणि नारिवळी हे संघ उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ठीक 8:15ला आगासन ब आणि त्यांच्या फाईट करेल संघ तो मात्र फडकेपाडा 8:15 वाजता रिपोर्ट करायचा हे लक्षात घ्या. आज 2 संघ आहेत आगासनचे आपल्याला बघायला मिळते. आगासन खेळतोय आज कुठेतरी चांगला खेळ राहिला. आगासन ब देखील आहे आणि इथून उद्याच्या दिवसामध्ये तो पहिल्या मॅचमध्ये इन ॲक्शन मध्ये दिसेल. आता समीकरण राहिलंय 16 बॉल 8 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 16 बॉल 8. चला दीपक जास्त वेळ घेऊ नका. आम्हाला अजून मॅच 4 कव्हर करायचे आहेत. हो दिशा द्यायची होती मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल थोडासा स्टेप आउट झाला होता मात्र कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये तोपर्यंत धावा कंप्लीट एकही मिळणार नाहीये. 34. 34 धावा. अजूनही समीकरण बदलत चाललंय. 15 बॉल 8 ची गरज आहे. नितीनने बॅटिंग अतिशय चांगली केली मैदानात. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक धाव कंप्लीट. सिंगल डबल ने त्यांना माहिती आहे धावा होतील. समीकरण हळूहळू बदलत चाललंय. 14 बॉल 7 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका जरूर चटका देईल टीम आपल्याला जरूर बघायला. कोपरला 10 बॉल 29 धावेवरती खेळलाय नितीन आतापर्यंत. टीम वाडेकर संघ मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जायचंय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाला नियम काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आला. प्रयत्न राहिला चांगला आणि धावा कंप्लीट झाल्या तोपर्यंत 2. तिसरीचा हरेशने कॉल केलाय. घातक ठरते की होते पूर्ण मात्र तिसरी देखील झाली आणि जिथे होती 2 धावा तिथे धावा गेल्या एक्स्ट्रा 2 झाल्या. टोटल 4 धावा कंप्लीट. हे क्रिकेट आहे आणि हे क्रिकेटमध्ये आपण जरूर बघितलं जिथे धावा फक्त होत्या 2 आणि इथून धावा कंप्लीट केल्या 4. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकलाय ते 4 39. आता समीकरण 13 बॉल 3 धाव्यांची गरज. 11 बॉल 33 धावेवरती वैयक्तिक नितीनने बॅटिंग केली आहे. अजून या स्पर्धेमध्ये अर्धशतक कोणी ठोकलं नाहीये ते आपल्याला बघायला मिळेल का उद्याच्या आणि आजच्या दिवसामध्ये. इथून फलंदाज बाद. विकेटचा पतन. धक्का दुसरा मैदानाच्या आतमध्ये. टीम मोठा गावला. टीम प्लीज वाडेकर संघ लक्षात घ्या शेवटचा कॉल. मुख्य व्यासपीठाच्या इथे 11 खेळाडू या. तर 12 बॉल मध्ये रन्स करायचे आहेत 3. प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. प्रकाश 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात.
स्पीडअप घ्या. 12 बॉलमध्ये रन्स करायचे 3 टीम मोठा गावला. बॅटची घर आहे इथे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जरूर धावतोय. एक धाव कंप्लीट झाले आणि इथे संघावरती समाधान मानावं लागेल. आणि नवीन बॅटर प्रकाश म्हात्रे संघाचे कॅप्टन 41 संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, बॅटिंगसाठी आलेत. इथून धावा करणं फार गरजेचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. धावा या मॅच मध्ये करायच्या फक्त आणि फक्त त्या मात्र 2. समोर खेळून काढलाय. जास्त उंच गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपला. फलंदाज बाद. आल्या पावली माघारी जावं लागेल. धक्का 3रा. मैदानाच्या आतमध्ये टीम मोठा गावला. फलंदाज माघारी परततात ते मात्र प्रकाश म्हात्रे. बॅक टू द डगआउट. डीजे बॅट्समन लगेच पाठवायचा आहे, लक्षात घ्या. राहिले 2 धावा पाहिजेत फक्त. टीम बॅटिंग करत असताना मोठा गाव संघाला बॅटची कडा होती की काय. ऑफिस स्ट्रॉंग होता मात्र कुठेतरी हातामध्ये चेंडू बसला नाहीये. डॉट बॉलची सांगता. जर समीकरण जास्त मोठं असतं थोडंसं अवघड झालं असतं टीम मोठा गावच्या बाजूने. कारण आतापर्यंत जर बघायला गेलं ना या मॅच मध्ये 4थं षटक चालू आहे. 40 धावा झाल्यात. 42 धाव्यांची गरज असताना आता कुठेतरी समीकरण राहिलंय. 9 बॉल आणि 2 धावा. मोठा फटकाच खेळायचा आहे इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 2 धाव्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच टीम वाडेकर आणि देवीचा पाडा या दोघांमध्ये होणार आहे. स्पीडअप घ्या. लगेचच जायचं आहे वाडेकर टीम. मॅच असेल 4 ओव्हरची. टीम वाडेकर लक्षात घ्या. इथून सामना विजयी झालाय चौकारानं. सामना जिंकलाय टीम आपल्याला पाहायला मिळतंय मोठा गाव. हार्ड लक टीम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कोपर तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल तुमचा देखील हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या नितीननं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या आपण जरूर बघितलं. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली. ते मात्र 12 बॉल 33 धावा. तर नितीन ठरला या मॅच